आपली ओळख काय येतं आपण सद्गुरूची लेख म्हणून आलोय ना हा लाडकी लेख मी सद्गुरूची आहे का सद्गुरूची लाडकी लेक म्हणून आपण हे माया कोणाचं माया ते माया परपंचाचं माहेर फक्त स्त्रियांना आहे पण हे माया सगळ्यांना आहे सगळ्यांसाठी माहेर आहे पंढरपूर काय जाई नगे माया तया पंढरपुरा भेटे ना माया रा तर त्याच्यासाठी सगळ्यांनी जयकारा जोरात सद्गुरु शिवराम महाराज की जय सद्गुरु शिवराम बाबा की जय तर आपल्याला या ठिकाणी आपल्या सद्गुरूने आपली एकमेकांची म्हणजे आपण गुरुबंधू म्हणून सगळ्यांची ओळख करून दिली का श्रीला आत्मी म्हणतो का आपण श्रीला आत्मी म्हणतो का आत्मा म्हणतो देवाच्या मंदिरात तुम्ही दोघं नवरा बायको गेले त्या ठिकाणी देवाला सासरा म्हणता का सासू म्हणता देवाला मी तुझा लेकरू मी तुझी लेक मग काय झालं दोघं भाऊ बहीण झाले ना आत्मा तो परमात्मा मग सद्गुरु वाटवणे सापडे ना सोय आणि धरावे ते पाया आधी आधी सद्गुरु सायका जीवला का सोयरा तोडेला उद्योग संसाराचा मग सद्गुरु शिवाय आपल्याला या ठिकाणी दुसरं नातच सांगता येत नाही का सांगता येते हा दुसरं नातं कशात आहे परपंचात आहे थोडं परपंचामध्ये दुसरे नाते असतात पण परमार्थामध्ये फक्त सद्गुरूचं एकच नातं काय आपुला तो एक देव करून घ्यावा आणि त्याने विरती वासुत नव्हे येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान फक्त एक आपुला तो एक देव करून घ्या किंवा आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता साधू आणि संन्यासी वेगळा साधू आणि संन्यासी वेगळा नाही श्रीकृष्ण भगवानचा पांडुरंग या ठिकाणी पांडुरंग आहे भगवान पांडुरंग हा कसा आला तुम्हाला सांगतो या ठिकाणी ज्या वेळेला द्वारकेमध्ये 16,108 पट्टराने मुख्य 8 पट्टराने कोणाच्या भगवान श्रीकृष्णाच्या जो हा पंढरीमध्ये आलाय ना पांडुरंग झालाय ना विठ्ठल झालाय ना त्याची कथा पूर्वीची सांगतो तुम्हाला काय की नाव कसे बदलतात नाव कसे बदलतात तर नाव बदलण्यामाग काहीतरी परिहार्य कारण असतं का की पूर्वी कुमारिका असते नंतर लग्न झाल्यावर सौभाग्यवती होते है ना लग्नाच्या आधी मुलगा कुमार असतो नंतर काय लागतं नाव फरक झाला का नाही तसं बदलत चालतंय नाव त्याप्रमाणे पांडुरंगाने या ठिकाणी त्यावेळेला द्वारकेमध्ये 16,100 पट्टराण्या म्हणजे 16,000 त्या बाहेर दाखवल्या त्या आपल्या आतमध्ये अरे अरे नरा आत बघत जरा जीव हा खरा नवे ही माया तर 16,108 आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत नाड्या आणि त्या नाड्यांचा राजा आत्मा आहे आणि तो भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहे तर त्यावेळेला रुक्मिणी माता पाणी आणायला गेलेली आहे रुक्मिणी माता पाणी आणायला गेली डोईवर हांडा काखेला कळशी रुक्मिणी माता पाणी आणता आणता आणि बघते
तर भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या मांडीवर राधा बसलेली आहे. बघा तर आता कोणत्या पत्नीला आपल्या नवऱ्याबरोबर दुसरी बाई बोलत असताना सहन होईल? हे आपण समजून घ्या. ती राधा मांडीवर बसलेली काय. मग रुक्मिणी मातेला राग आला. राग आल्यावर त्याला संताप आला आणि त्या ठिकाणी त्यांनी डोईवरचा हंडा खाली ठेवला, पटकला आणि काठ्याचे पैसे पण खाली ठेवले, तसेच निघाले. पायात वाहन पण नाही. वाहन कळतं ना, चपला. आता इथं तर काय करतात माहितीये का, चांगल्या चपला आणायच्या ना आपल्या जुन्या मंदिरात सोडून यायची. ही पद्धतच झाली. असू द्या, पण कारण की चप्पल आपली गेलेली आपली दरिद्री जात असते, पण दुसऱ्याची घरी आणून दरिद्री आपण आपल्या घरी आणतोय. काय आपली गेली तर आपली दरिद्री जात असते, पण दुसऱ्याची आणू ज्याने त्याने आपलं समजायचं. आणि मग त्यावेळेला रुक्मिणी माता जे आली चालत आली त्यावेळेला काही वाहन होते ना काय. आता लगेच वर निघाले. आलो आई. मग आई बी तशीच. आता आयांचं लय भावलंय काय. मुली मिळत नाहीये, मुली मिळत नाही. पहिले मुलीची आई म्हणते मुलाला नोकरी पाहिजे, बर मुलाला शेती पाहिजे, आणि आमची मुलगी शेतात कामाला जाणार, आणि मग ते काही गुरार घेऊन विकायला पाहिजे का शेती. अहो हा ना, काय चाललंय, काय विचाराचे बाहेर चाललंय. त्यावेळेला तसं नव्हतं. जे रुक्मिणी माता चालत आली, दंडकारण्यात आली. मला ह्या पंढरपुरामध्ये दंडकारण्यात